सातत्याने 25 वर्ष जे काम आहुतीने करून दाखवले त्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. या आहुतीचं रंगरूप मगाशी या ठिकाणी कोणीतरी माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की एका वेगळ्या परंपरेनं एका वेगळ्या पद्धतीनं चालणारं अशा प्रकारचं हा आहुतीचा संसार आहे. आणि मी आपल्या माहितीसाठी मुद्दाम सांगू इच्छितो की वर्तमानपत्रांची साप्ताहिकांची ताकद माहिती असणारी आम्ही मंडळी आहोत. आणि ज्यांना ज्यांना निमंत्रण होतं ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. याचं कारण वर्तमानपत्रांची ताकद किती मोठी असते याची कल्पना आम्हा सर्व मंडळींना आहे. मी मुद्दाम या ठिकाणी येण्यापूर्वी थोडासा साप्ताहिकांचाच इतिहास पाहत होतो. मौज सारखं साप्ताहिक, अनंत हरी गद्र्यांचं साप्ताहिक, मोगर आचार्यांचं साप्ताहिक, आचार्य आत्र्यांचं नवयुग सारखं साप्ताहिक, बेहऱ्यांचं सोबत सारखं साप्ताहिक, कर्मणूक नावाचा आणखीन एक मध्येच का थोड्या काळासाठी चाललेलं अतिशय उत्तम दर्जाचं अशा प्रकारचं साप्ताहिक, मार्मिक सारखं व्यंगचित्र साप्ताहिक, एक एक साप्ताहिक वेगवेगळ्या प्रकाराने चालायचं. आणि मी मुद्दाम या ठिकाणी सांगेन आग्रहाने की त्या साप्ताहिकाचं वैशिष्ट्य हे वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षामध्ये राहिलं होतं, विसरता येणार नाही. हा महाराष्ट्राचा साप्ताहिकांचा आणि त्याबरोबर महाराष्ट्राचा वर्तमानपत्रांचा इतिहास, ही परंपरा, ही पाहिल्यानंतर माझ्या सहज मनात आलं म्हणून सांगतो की यापैकी काही अंक हे कायमचे जपून ठेवण्यासारखे आहेत. कोणी असा प्रयत्न केला किंवा नाही हे मला माहित नाही. मी प्रकाश देशमुख यांना सांगेन, माननीय अध्यक्षांनाही विनंती करीन की जुने अंक, मग केसरीचे असू देत, मराठाचे असू देत, सीमपरांतांच्या काळ या दैनिकाचे असू देत, माझ्या समोर हा सारा इतिहास आहुतीच्या सगळे अंक आज नुसते पाहिले तरी मनामध्ये समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश देशमुख यांनी या ठिकाणी, मी त्यांच्या व्यथांचा इथे पुनरुच्चार करीत नाही, परंतु त्या व्यथा समजावून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आणि आपल्या अंगची ताकद वापरणारी एक प्रबळ अशी संघटना म्हणून हे जुने अंक जरी आपल्या समोर आले तरी यांच्यापासून आजच्या वर्तमान पत्रकारांना बरीच मोठी स्फूर्ती मिळेल अशी माझ्या मनातली भावना आहे. ही स्फूर्ती मिळवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. यांचं प्रदर्शन करता येईल का? हे अंक सहजी एका ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील का? यांचा इतिहास मला माहिती आहे की पूर्वीच्या ज्या वर्तमानपत्रांची आज मी नावं घेतोय, या वर्तमानपत्रांचे, या साप्ताहिकांचे संपादक हे केवळ महिनोगणित नाही तर वर्षानुवर्ष तुरुंगामध्ये गेले होते असा त्यांचा इतिहास आहे. त्यांनी एक अग्रलेखिका आणि एका अग्रलेखासाठी 19 महिन्याचा तुरुंगवास त्यांनी भोगला होता. लोकमान्य टिळकांबद्दल तर सांगायलाच नको. याचा अर्थ असा की केवळ त्यागाच्या जोरावरती उभी राहिलेली वर्तमानपत्र समाजाला नवीन दिशा दाखवत होती. आणि हे समाजाला दिशा दाखवण्याचं काम हे वर्तमानपत्रांनी केलं पाहिजे अशा प्रकारची मोठी अपेक्षा माझ्या मनामध्ये आहे. माननीय अध्यक्षांना या ठिकाणी मी अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की हे सामाजिक प्रश्न कोणी खऱ्या अर्थाने सोडवेल अशी परिस्थिती समाजामध्ये आजकाल दुर्दैवानं दिसत नाही. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करावी त्यांच्याकडून न्याय मिळत नाही आणि म्हणून एक प्रकारची वैफल्यावस्था दिसून येते. कुणाकडे आशेने पाहावं अशा प्रकारच्या व्यक्ती राहिल्या नाहीत. ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने समाधान मिळेल, ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने आपल्या आशा अपेक्षा पूर्ण होतील, ज्यांच्या मागे लोकांनी जावं अशा प्रकारची निश्चित स्थानं न दिसल्यामुळेच एक प्रकारची वैफल्यावस्था निर्माण झाल्याचं दृश्य दिसून येतं. ही दुर्दैवानं नाईलाजाची परंतु वस्तुस्थिती आज जागी दिसून येते. मी पहिलं उदाहरण घेतो, नेहमी पोलीस, सर्वसामान्यपणे लोकांना असं वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर न्याय मिळेल. बांधवांनो आणि भगिनींनो, पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नाही. की प्रत्येकाचा हा अनुभव असेल की आज पोलीस खातं हे तुम्हा आम्हाला न्याय देण्यासाठी असमर्थ ठरलेलं खातं आहे.
सन्माननीय माणसांचा, सद्गुणी माणसांचा मान पोलीस स्टेशनमध्ये राहत नाही, पोलिसांमध्ये मान नाही. राजकीय नेत्यांकडे जाऊन तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगावी का? माझ्या राजकीय क्षेत्रातल्या काम करणाऱ्या मंडळींची क्षमा मागून मी सांगेन की राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीकडे जाऊन सुद्धा सामान्यांचे, गोरगरीब माणसांचे प्रश्न सुटल्याचं मला दिसून आलं नाही. लोक न्यायालयात जातात, कोर्टामध्ये, त्याचं नावच मुळी न्याय देण्याचं आहे. पण या न्यायालयांमध्ये तरी न्याय मिळतोय का? आणि मिळाला तर किती वर्षांनी मिळतोय? खालचं कोर्ट, वरचं कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सेशन कोर्ट, या सगळ्या याच्यामध्ये जर मुलांनी अर्ज केला असेल तर कदाचित त्याच्या नातवाला न्याय मिळण्याची शक्यता दिसते. न्याय नाही. आणि विधिमंडळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळणाऱ्या, त्या ठिकाणी असणाऱ्या वेळेच्या बंधनाचा, त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या बंधनांचा जर विचार केला तर विधिमंडळाद्वारे सुद्धा खऱ्या अर्थाने आम्ही न्याय मिळवून देऊ शकतो असं मला स्वतःला वाटत नाही. आणि म्हणून कुणाकडे पाहावं, कुणाकडे जावं अशा संभ्रमावस्थेत सारा समाज असताना मला अशी खात्री आहे की या सर्वांवरती दडपण आणण्याचं मोठं काम वर्तमानपत्रांद्वारे घडू शकतं आणि ते काम करण्याची जबाबदारी वर्तमानपत्रांनी सुद्धा उचलण्याची गरज आहे. आहुतीसारख्या एका साप्ताहिकाच्या निमित्तानं सांगेन असं नाही, पण अजूनही वर्तमानपत्रामध्ये छापलं जातं ते खरं आहे असं मानण्याची समाजाची प्रवृत्ती आहे. वर्तमानपत्रामध्ये वाईट छापून आलं तर वाईट वाटतं अशा प्रकारचे सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहेत. वर्तमानपत्राने कौतुक केलं तर आजूबाजूचे 5-50 लोक आपलं कौतुक करतात अशा प्रकारची भावना आजच्या मितीला सुद्धा समाजामध्ये आहे. आणि म्हणून वर्तमानपत्रांची जबाबदारी फार मोठी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की एकदा का वर्तमानपत्राने ठरवलं तर सारं राजकारण बनवण्याची ताकद या वर्तमानपत्रामध्ये असते. ही गोष्ट आणीबाणीच्या काळामध्ये वर्तमानपत्रांनी सिद्ध करून दाखवलेली आहे, हे नाकारता येणार नाही. आणि म्हणून ही ताकद जपणं, ती वाढवणं आणि समाजातल्या इतर शक्ती कितीही खालच्या पातळीवर पोहोचल्या तरी आम्ही वर्तमानपत्रातील काम करणारी मंडळी ताठ मानेनं जगू, निस्वार्थी बुद्धीनं जगू आणि खऱ्या अर्थानं हा समाज घडवण्याचं काम करू अशा प्रकारचा निर्धार आहुतीनं जसा केला आहे तसा इतरांनी केला पाहिजे. आणि म्हणून अच्युतराव कोल्हटकरांच्या शब्दामध्ये सांगायचं तर स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म याच्यासाठीच केवळ आम्ही जगणार आहोत अशा प्रकारची प्रतिज्ञा जर वृत्तपत्र चालवणाऱ्यांनी केली तर मला स्वतःला अशी खात्री आहे की या देशाला चांगले दिवस येऊ शकतील. अन्यथा या देशाची स्थिती अतिशय भीषण आहे आणि ही स्थिती टाळण्याच्या दृष्टीनं आहुतीनं केलेलं काम हे कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. आणि म्हणूनच या कामासाठी आहुतीला मी शुभेच्छा देतो. आणि केवळ यापुढे भविष्य काळामध्ये हे साप्ताहिक न राहताना जास्तीत जास्त लवकर आहुतीचं दैनिक बनावं अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या शुभदिनी मी करतो. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनोहर पंत. आपलं मार्गदर्शन हे आहुतीच्या आगामी वाटचालीला निश्चितच उपयोगी ठरेल, यात वाद नाही. एक छोटासा कार्यक्रम राहून गेलेला आहे, तो श्रीयुत बाळासाहेब चौधरी यांच्या भाषणापूर्वी, त्यांच्या मार्गदर्शनापूर्वी करावा अशी इच्छा असल्यामुळे आणि आवश्यक असल्यामुळे या ठिकाणी ज्या अंकाचं प्रकाशन झालेलं आहे त्या आहुतीचं गेल्या 26 वर्षामध्ये प्रथमच ऑफसेटची छपाई यावेळेला करण्यात आलेली आहे. अल्पावधीमध्ये अंक सुरेख करण्याचं काम या ठिकाणचे मुद्रण व्यवसायातील एक यशस्वी कलाकार केवळ मुद्रण व्यवसाय सांभाळणारेच नव्हे तर सामाजिक कार्यातही जे आघाडीवर आहेत ते श्रीयुत सुधीर कबरे यांचं या ठिकाणी सन्मान करणं ही कृतज्ञतेची भावना जपणं याप्रमाणे होईल. आणि म्हणून मी सुधीर कबरे यांना विनंती करेन की त्यांनी पुढे यावं आणि सर्वांचे सर मनोहरपंत जोशी यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा.
मुद्रण व्यवसाय, वृत्तपत्र व्यवसाय म्हटला की एक माणूस एका ठिकाणी जास्तीत जास्त टिकत नाही असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. परंतु वसंतराव त्रिवेदींनी ज्यावेळेला एक कल्पना अशी मांडली त्यांच्या एका मित्राकडे की कंपोजिटर, जे शिकलेले कंपोजिटर आहेत ते प्रेसमध्ये टिकत नाहीत, म्हणून एखाद्या होतकरू ज्याला फक्त लिहिता वाचता येतंय अशा होतकरू तरुणाला जर बोलवलं तर त्याला प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी कंपोजिटर म्हणून काम करण्याची संधी मिळेल. असंच गेल्या 10 ते 12 वर्षापूर्वी एक तरुणी आमच्या ठिकाणी आला, तरुण, आणि त्याला शिकवलं. आज केवळ मनोरमा मुद्रण जिथून आहुती निघतं त्याचा एक खांबी तंबू जो आहे, ज्याच्या जीवावरच आहुती आत्तापर्यंत दर आठवड्याला सर्वांना वाचायला मिळतंय, ते अशोक इंदुलकर यांचा या ठिकाणी सन्मान जर केला नाही तर आपण कृतज्ञ आहोत असं मला वाटेल. श्रीयुत अशोक इंदुलकर यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढे यावं, आणि मी शाबीरबाईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. त्यांना पॅन्ट पीस आहे ते. त्याचप्रमाणे आमचाच एक भाऊ जरी असला तरी ज्याच्या कलाकुसरीच्या याच्यावर, जीवावर आहुती यशस्वी वाटचाल करतोय, त्याने मनावर घेतलं तर पुष्कळ काही करतोय आणि मनावर घेऊन त्याने हे काम केलेलं आहे असा माझा सगळ्यात धाकटा भाऊ जयेश त्रिवेदी याला मी विनंती करेन की त्याने पुढे यावं. बाळासाहेब चौधरी यांना मी विनंती करेन की त्यांनी त्याला श्रीफळ आणि पुष्पगुच्छ द्यावं. जयेश त्रिवेदी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोरील उपस्थित मान्यवर म्हणण्याचा उद्देश असा की आज माझ्या डोळ्यासमोर जे उपस्थित आहेत ते कुठल्या ना कुठल्या संघटनेचे, पक्षाचे किंवा कुठल्या याचे पदाधिकारी आणि खंदे कार्यकर्ते आहेत. म्हणून सर्व मान्यवर आणि आम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत सहकार्य केलं, ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी प्रोत्साहन दिलं, असे उपस्थित ज्येष्ठ पत्रकार मित्र, आज मला बरंच काही बोलायचं होतं पण सुरुवातीलाच थोडा वेळ झाला काही कारणांमुळे, त्याबद्दल मी दिलगिरी आधीच व्यक्त करतो आणि मी माझं बोलणं थोडक्यातच अटकतो. आजच्या या कार्यक्रमाला आज सगळे आपण उपस्थित आहात, त्यावर मला एक लहानपणी, फार लहान असताना आईवडिलांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, विद्या जशी दिल्याने वाढते तद्वतच प्रेमसुद्धा दिल्याने वाढतं, आणि त्याचं प्रत्यय या क्षणाला मला जाणवत आहे. कारण कार्यक्रमाला जसजसा उशीर झाला, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सर्वांचे आधी उपस्थित झालेले होते, आपण मान्यवरसुद्धा उपस्थित होतो, पण इकडची तयारी पूर्ण नव्हती आणि या तयारीला सर्व लहान मोठ्यांनी मला मदत केली आणि तेव्हा मला त्या वाक्याचा अनुभव आला. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन करतायत ते नात्याने माझे ज्येष्ठ बंधू आहेत. ज्या साप्ताहिक आहुतीचा आज 25वा रौप्य महोत्सव वर्धापन दिन साजरा होतोय, त्या आहुतीचे संस्थापक पूज्य वसंतराव त्रिवेदी आणि आई वडील, आज मला अभिमान वाटतोय की मग वसंतराव त्रिवेदी आणि मनोरमा त्रिवेदींचा पुत्र आहे आणि योगेश त्रिवेदींचा बंधू आहे,
पण मला अभिमान वाटण्यापेक्षा मला असं काहीतरी आता करायला लागेल असं मला आता स्फूर्ती अशा आपल्या सर्वांच्या सहकार्याने वाटायला लागलेलं आहे की आपण आता असं काहीतरी करावं की त्यांना असं वाटलं पाहिजे, वसंतरावांना आणि मनोरमाबाईंना असं वाटलं पाहिजे की गिरीश हा माझा पुत्र आहे, आणि योगेशला असं अभिमानाने सांगता आलं पाहिजे की गिरीश हा माझा भाऊ आहे. आज योगेश त्रिवेदी सुरुवातीपासून आहुतीचे होते, कार्यकारी संपादक होते, त्याच्यानंतर मुंबई सकाळमध्ये त्यांनी काम केलं. आता बाळासाहेब ठाकरेंच्या दैनिक सामन्याचे ते उपसंपादक आहेत. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे ते सतत दुसऱ्यांदा कार्यवाह आहेत. अंबरनाथ पत्रकार संघाचे ते अध्यक्ष आहेत. आज त्यांनी अनेक संस्थाही ते स्थापन केलेल्या आहेत. आज या कार्यक्रमानिमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत मधुकर चौधरी यांना मी एक विनंती करेन की आम्हा आहुती परिवारातर्फे, अंबरनाथकरांतर्फे श्री योगेश त्रिवेदींना त्यांच्या या यशाच्या पायरीत आणखीन वाढ हो, त्यांची कारकीर्द आणखीन उज्ज्वल हो, यासाठी आपण सर्वांच्या उपस्थितांतर्फे मी त्यांना एक छोटीशी फुलाची पाकळी म्हणून एक वस्तू भेट देण्याची बाळासाहेबांनी मी विनंती करतो. श्री योगेश त्रिवेदींना ही विनंती करतो की त्यांनी हा आमच्या सर्वांचा प्रेमाचा स्वीकार करावा. आजच्या या कार्यक्रमाला नेहमीच्या सभा समारंभासारखं काही कार्यक्रम करता आला नाही, उशीर झाला. सर्व उपस्थितांचं स्वागत करायचं होतं, पत्रकारांचंही स्वागत करायचं होतं, पण आता मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून आता पुढचा वेळ होऊन गेलेली आहे. मी माझ्या 2 शब्द संपवतो. नमस्कार. माझ्या पाठचा सावलीसारखा भाऊ आज गेली 15 ते 18 वर्ष आम्ही वृत्तपत्र क्षेत्रामध्ये वावरताना अनेक धक्के दुसऱ्यांना देत आलेलो आहोत, पण हा सावलीसारखा भाऊ असलेला गिरीश आहुतीचे संपादक आत्ता मला असा धक्का देतील याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. आणि असं जर असतं तरच पुढे काही बोलत नाही, शब्दही तोंडातनं फुटत नाहीत. भावपूर्ण सोहळा आपला घरातला सोहळा आहे आणि केवळ गिरीशला मदत म्हणून नव्हे तर नंदुरबारचा हुतात्मा शिरीष कुमार यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं, स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी काम केलं, विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत बाळासाहेब चौधरींच्या बरोबर ज्यांनी काम केलं, त्या वसंतरावजींनी ही दिलेली आहुती त्यावेळेला समिधा टाकल्या. आता यज्ञकुंड पेटलेला आहे, धगधगतोय आणि हा असाच धगधगत राहावा म्हणून गिरीश जे काही काम सांगेल ते त्याचा आदेश म्हणून मी त्याचा स्वीकार करीन, ह्याची ग्वाही मी आज या ठिकाणी देतोय. गिरीश त्रिवेदी यांनी सूचना केल्याप्रमाणे मुद्रण कलेमध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि आहुतीला त्यांनी साथ दिलेली आहे, गिरीश त्रिवेदीला साथ दिलेली आहे, त्या जयेश त्रिवेदींना मी विनंती करतो की त्यांनी बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार करावा. जयेश त्रिवेदी. आज मान्यवरांना जी स्मृतिचिन्ह दिलेली आहेत त्या स्मृतिचिन्हाचे कलाकार केवळ कलाकार नाहीत तर शिवसेनेची अंबरनाथमध्ये स्थापना करणारे जे पहिले काही यशस्वी शांताराम जाधव, अशोकजी वैद्य आणि अन्य जे प्रमोद सुळे वगैरे जे काही कार्यकर्ते जे काम करत होते त्यांच्याबरोबर
काम करणारे आणि कलानगर वांद्रे येथून या ठिकाणी आलेले आणि पत्रकारितेतही ज्यांनी काम केलेलं आहे असे प्रसादाश्रम पत्रिकेचे कार्यकारी संपादक आमचे मित्र श्री त्रिंबक आपटे यांना फुल न फुलाची पाकळी म्हणून आहुतीतर्फे भेट, त्यांचा सत्कार, त्यांची कृतज्ञता त्यांच्या कामाबद्दल म्हणून श्रीयुत त्रिंबक आपटे यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. बाळासाहेब चौधरी यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचाही सन्मान करावा. आहुतीचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा आजचा हा कार्यक्रम उत्तरार्धात समाप्तीकडे समारोपाकडे कलत चाललेला आहे आणि आपण ज्यांची आतुरतेनं वाट पाहताय की ज्यांच्या शब्दांची वाट पाहताय ते बाळासाहेब चौधरी यांना चिरंजीव योगेश विनंती करतोय की आमच्या काकाश्रींनी पुढे यावं, आहुतीच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवावा आणि अवघ्या सर्व तमाम उपस्थितांना मार्गदर्शन करावं. श्रीमान बाळासाहेब चौधरी. आहुतीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मी माझी वगैरे अजून मानत नाही, माझे मित्र प्राचार्य मनोहर जोशी, महाराष्ट्रातले एक ख्यातनाम शिक्षण तज्ञ आणि आज महाराष्ट्राचं दिल्लीला प्रतिनिधित्व करत असलेले खासदार रामभाऊ कापसे, महाराष्ट्राच्या सिडको ह्या व्यवस्थापनाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री माझे मित्र नकुल पाटील, विधिमंडळ आणि सचिवालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री प्रकाश देशमुख, महाराष्ट्र विधानसभेतले एक झुंजार असे वक्ते आणि कार्यकर्ते श्री शाबीर शेख, आहुती ह्या साप्ताहिकाचे संस्थापक आणि आताच्या संपादकांचे पिताश्री माझे मित्र वसंतराव त्रिवेदी, संपादक त्यांचे सारे सहकारी श्रीमती मनोरमाताई त्रिवेदी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, त्रिवेदी परिवाराच्या चाहत्यांनो आणि वर्तमानपत्र प्रतिनिधींनो, मी उभा राहत असताना एका बाजूने आवाज आला की 12 वाजतायत, दुसऱ्या बाजूने आवाज आला की आता भूक लागली असेल अनेकांना. त्याचा संकेत मी समजू शकतो, परंतु कार्यक्रमच घरगुती असल्यामुळे त्यामध्ये थोडा आगळपगळपणा असायला काही हरकत नाही म्हणूनच मी बोलणार आहे आणि त्यासाठीच मी आलोय. हा कार्यक्रम आहुती ह्या साप्ताहिकाच्या रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम आहे हे खरं आहे, परंतु त्याहीपेक्षा आपल्या एका प्रिय मित्राच्या, धाकट्या बंधूसारख्या असलेल्या एका प्रिय मित्राच्या कर्तृत्वाचा हा आलेख आहे आणि त्यानिमित्तानं आपण हजर राहायला पाहिजे. ह्या आत्मीयतेच्या भावनेमधूनच आज या ठिकाणी मी हजर आहे, म्हणूनच थोडं बोलणार आहे. प्रारंभीच ह्या ह्या आहुतीच्या साप्ताहिकाला मी माझ्या शुभेच्छा देतो. अनेक वक्त्यांनी सांगितलं आणि आजपर्यंतचा इतिहास त्यांनी सांगितला की साप्ताहिक बऱ्याचदा अल्पजीवी असतात
आणि गेलेल्या काही साप्ताहिक यांच्याबद्दल वर्णन देखील केलं गेलं, दुःख देखील त्याबद्दल व्यक्त झालं. रामभाऊ तर म्हणले की मी जे सुरू करतो ते बंदच पडतं. हे कार्य किती कठीण आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणूनच कदाचित ते बोलले असतील. परंतु साप्ताहिक सुरू झाल्यानंतर ते बंदच पडतं असं नाही. बऱ्याचदा साप्ताहिकाचं रूपांतर दैनिकात होतं आणि ते दैनिक अत्यंत प्रभावी रीतीनं लोकजागृतीचं काम करत असतं हे देखील पाहण्यात येतं. या ठिकाणी जे साप्ताहिक सुरू करण्यात आलं आहुती आहे, त्या निमित्तानं जो समारंभ होतोय त्या समारंभाचा प्रारंभ पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेला हार अर्पण करून झाला. साप्ताहिकाचा ना आहुती म्हणून कुठेतरी सूत्र शोधण्याचा प्रयत्न रामभाऊ कापसे यांनी केला. मी त्यांना सांगू इच्छितो की हे सूत्र आहेच. किंबहुना हे सूत्र असल्यामुळेच गुरुजींशी वसंत त्रिवेदीचं निश्चित अशा प्रकारचं नातं असल्यामुळेच आहुती हे साप्ताहिक निघू शकलं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय जिद्दीनं ते 25 वर्षपर्यंत टिकू शकलं. हेच या संबंध कार्यक्रमाचं मूलभूत सूत्र आहे. साने गुरुजींच्या पासून ज्यांनी प्रेरणा घेतली त्यापैकी वसंत त्रिवेदी हे ते नंदुरबारचे राहणारे. त्या काळामध्ये आत्ता ज्याचा उल्लेख झाला, खूप उशिरा असा उल्लेख झाला. 42च्या आंदोलनामध्ये म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या शेवटच्या पर्वामध्ये जी अभूतपूर्व आहुती झाली किंवा आहुती झाल्यात त्यापैकी एक श्रेष्ठ आहुती ही नंदुरबारला शिरीष कुमारांच्या आहुतीच्या रूपानं झाली. शिरीष कुमार आणखी त्याचे 7 सहकारी यांनी आपल्या प्राणांची आहुती त्या ठिकाणी दिली. समोरून ब्रिटिशांचं फौज येते, हातामध्ये तिरंगी झेंडा आहे. तो तिरंगी झेंडा खाली टाका म्हणून आदेश दिला जातोय आणि ही 14-15 वर्षाची मुलं मोठ्या आवेशानं पेटलेल्या अंतःकरणानं त्या विरोधाला सामोरे जात आहेत. झेंडा खाली टाकणार नाही म्हणून सांगतायत. झेंडा खाली टाकण्याचा आदेश होतोय, नाहीतर गोळ्या छातीमध्ये जातील हे सांगितलं जातंय. हे सारं दिसत असताना आपल्या छातीचा कोट करून ह्या राष्ट्राचा झेंडा खाली पडू देणार नाही अशा प्रकारचा निर्धार ज्या ठिकाणी व्यक्त झाला आणि त्या निर्धारामुळे ज्या ठिकाणी आहुती पडली ती शिरीष कुमारांची पहिली आहुती आणि त्याबरोबर 7-8 कुमारांची आहुती. वसंत त्रिवेदीची आहुती पडली नाही म्हणूनच तो आज जिवंत आहे, या ठिकाणी हजर आहे. हे अनेकांना माहिती नसेल, मी आपल्याला सांगू इच्छितो. कसा सुटला का सुटला माहीत नाही, पण तो सुटला. त्या मिरवणुकीमध्ये तोही होता. त्या मिरवणुकीमध्ये केवळ वंदे मातरम आणखी भारत माता की जय म्हणत म्हणत ही युवक, खरं म्हणजे किशोर वयातली मुलं चाललेली होती. पण काळ असा होता की देशामध्ये वंदे मातरम म्हणणं देखील पाप समजलं जात होतं, अपराध समजला जात होता. त्या काळामध्ये ह्या तरुणांनी आहुती दिली. तशी आहुती आपल्याला देता आली नाही, परंतु समाजासाठी आपण जगावं आणि समाजासाठी या पुढच्या काळामध्ये करावं. विशेषतः स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये नव्या भारताच्या निर्मितीसाठी आपण आपल्या प्राणांची साप्ताहिक आहुती हे याचं स्वरूप आहे. हे मित्र, हे याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. हे मुद्दा मला आपल्याला सांगितलं पाहिजे. आहुती नाव सहजासहजी सुचलं म्हणून घेतलं गेलं नाही आहे. विचारपूर्वक स्वीकारलेलं एक प्रकारचं ते व्रत आहे. साने गुरुजींच्या पासून प्रेरणा घेऊन, अनेक राष्ट्रभक्तांच्या पासून प्रेरणा घेऊन वसंत त्रिवेदींनी आपल्या जीवनाचा प्रारंभ केला आणि गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये 35-40 वर्षांच्या काळामध्ये एक व्रतस्थ अशा प्रकारचं जीवन ते जगलेत आणि जीवनामध्ये ज्याला खडतर तपश्चर्या म्हणतो अशा प्रकारची तपश्चर्या त्यांनी केली. बऱ्याच वर्षानंतर मी त्यांच्याकडे येतोय. खरं म्हणजे बहुमानार्थी हा शब्द वापरणं हेच मला जड जाते. अनेक वर्षानंतर त्याच्याकडे मी येतोय आणि मला अतिशय समाधान वाटतंय
की त्रिवेदी पती पत्नी अजूनही तशाच प्रकारच्या झोपडीमध्ये राहत आहेत, जे फारच क्वचित लोकांना जमलं या देशामध्ये. ठरवलं असतं तर अनेक मार्गांचा स्वीकार करून त्यांना देखील आपला महाल उभा करता आला असता. ठरवलं असतं तर आहुतीचीच बुलेट म्हणून वापर करून किंवा पिस्तूल म्हणून वापर करून, ज्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात, अशा प्रकारची वृत्तपत्रिका स्वीकारली असती तर वसंत त्रिवेदींना या प्रकारचं जीवन जगावं लागलं नसतं. आता एका झोपडीमध्ये राहत आहेत तशा प्रकारचं जीवन जगावं लागलं नसतं. परंतु समाजाशी बांधिलकी, समाजामध्ये त्यांच्या पाठीमागे आपण सातत्यानं उभं राहावं अशा प्रकारचा संकल्प, या दोन गोष्टींच्या बळावरती ते आजपर्यंत जीवन जगत राहिले आणि निर्धारपूर्वक हे जीवन ते जगलेत. या निमित्तानं, आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं मी वसंत त्रिवेदी आणखी मनोरमा त्रिवेदी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की जीवनाच्या प्रारंभी त्यांनी जी प्रतिज्ञा केली त्या प्रतिज्ञेप्रमाणे, त्या संकल्पाप्रमाणे ते आपलं जीवन जगतात. आहुती हे एक निमित्त आहे. साप्ताहिक म्हणून त्यांनी एक शस्त्र हाती घेतलं आणि समाजामधल्या अनेक रूढी, परंपरा, अन्याय गोष्टी, अत्याचार करणाऱ्या गोष्टी, समाजाची जागृती करण्यासाठी आवश्यक असलेले असे विचार हे हातामध्ये घेऊन त्यांनी समाजाचं, राष्ट्राच्या उभारणीचं कार्य चालवलं. आज आनंद आणखी एका गोष्टीचा वाटतोय की त्यांनी हे कार्य केलं. बऱ्याचदा वडिलांनी स्वीकारलेलं व्रत त्यांची मुलं चालवतातच असं नाही, ते कार्य करतातच असं नाही. 4-5 दिवसापूर्वी मी अशाच एका माझ्या बालमित्राच्या निधनानंतर त्याच्याकडे गेलो. माझ्याबरोबर आदिवासी भागात काम करणारे, तुम्ही ओळखता, धोंडूभाऊ पाटील, त्यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या पत्नीला भेटलो. पत्नी अतिशय आक्रोश करून सांगत होती की काय करावं, शेवटचे दिवस काही बरे गेले नाही, तुमची खूप आठवण करत होते पण तुम्ही काही येऊ शकला नाही. मुलं शेवटी पुन्हा पुन्हा विचारत होती, बाबा आमच्यासाठी काय केलं तुम्ही, किती पैसा मिळवला. जीवनभर एखाद्या संतासारखंच जीवन जगणारा माणूस, ठरवलं असतं तर त्याला देखील पैसे खोऱ्यानं ओढता आले असते, पण ते न ओढता अतिशय साधं आणि अतिशय व्रतस्थ अशा प्रकारचं जीवन, गांधीजींच्या विचारांची बांधिलकी घेऊन अतिशय व्रतस्थ अशा प्रकारचं जीवन जगणारा माणूस समाजाची सेवा करता करताना मेला. मुलं मात्र त्याला विचारत होती की काय केलं तुम्ही आम्हाला. त्याने सांगितलं की मी तुम्हाला शिक्षण दिलं, मी तुम्हाला जन्म दिला, तुम्हाला जीव खाऊ घातलं, तुम्हाला वाढवलं, तुम्हाला शिक्षण दिलं. आता यापुढे काय करायचं हे तुमच्या कर्तृत्वावरती अवलंबून आहे. मी काही तुम्हाला पैसा मिळवून देऊन आळशी बनवू इच्छित नव्हतो म्हणून पैसा मिळवला नाही. तुम्ही कर्तृत्व करा आणि तुमच्या कर्तृत्वावरती तुम्हाला काय व्हायचंय ते ठरवा. वसंतराव, तुमच्या मुलांच्याकडून तुम्हाला असा प्रश्न विचारला जात नाही हे भाग्य समजा. अशा प्रकारचा आजचा काळ आहे. मुलं तुम्हाला आश्वासन देत आहे की तुम्ही जो वसा घेतला आहुती चालवण्याचा, तो वसा या पुढच्या काळामध्ये आम्ही चालवणार आहोत, अशा प्रकारची एक प्रकारची हमी तुम्हाला मुलं देत आहेत. हे भाग्य समजा. अशा प्रकारचा आजचा काळ आहे. कारण काळ असा आलाय ज्याचं वर्णन माझे मित्र मनोहर जोशी यांनी केलं. काळ मोठा कठीण आलाय. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये इतक्या लवकर अशा प्रकारचा काळ येईल असं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये लढत असताना आम्ही कधी कल्पना केली नव्हती. हा काळ का आला आणि हा कसा दूर होईल याच्या संबंधी खूप बोलता येईल, परंतु आता सांगितलं की न्यायालयामध्ये जावं तिथे न्याय मिळत नाही, पोलिसांच्याकडे जावं तिथे न्याय मिळत नाही, विधानसभेमध्ये वेळ मिळत नाही म्हणून न्याय मिळवून देता येत नाही. अनेक अशा प्रकारची दुःख प्राध्यापक मनोहर जोशी यांनी वर्णन सांगितले. हे खरं आहे की सारं जीवन अनेक प्रकारच्या अन्यायाने भरलेलं आहे. हेही खरं आहे की साऱ्या जीवनामध्ये एक प्रकारची विफलता येताना दिसते. राष्ट्र उभारणीसाठी जे प्रयत्न व्हायला हवेत त्यापेक्षा वेगळीच काहीतरी प्रयत्न या देशामध्ये सुरू आहे अशा प्रकारचं चित्र आज दिसतंय. परंतु ह्याचं अधिक सखोल अशा प्रकारचं चिंतन करून या संबंधीचं जर आपण समाजाला मार्गदर्शन करायचं ठरवलं तर मला स्वतः असं दिसतंय की केवळ संस्था किंवा केवळ काही व्यक्ती ह्यांना दोष देऊन भागणार नाही. मुळातच कुठे काय चुकलंय
ह्याचा शोध घेऊन ती चूक दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा लागला. मला असं वाटतंय की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या देशामध्ये जो प्रवास सुरू झालाय तो भौतिक समृद्धीच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. आणि भौतिक समृद्धीच्या दिशेनं सुरू झालेल्या प्रवासामध्ये सगळ्यांना सामावून घेता येत नाही. कारण संपत्ती निर्माण होते त्यापेक्षा लोकसंख्या वाढते आणि संपत्ती ज्यांच्या हाती आहे ते इतरांना त्यामध्ये सहभागी करून घेऊ इच्छित नाही अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होताना दिसते. आणि ही प्रवृत्ती जोपर्यंत वाढत राहणार आहे, पैसा हेच आपलं ध्येय आहे असं जोपर्यंत मानलं जाणार आहे, पैसा हाच आपला ईश्वर आहे असं मानलं जाणार आहे आणि पैशासाठी सारं काही आम्ही करणार आहोत अशा प्रकारची समाजामध्ये पूजा बांधली जाणार आहे, तोपर्यंत हे अवघड आहे. केवळ भौतिक साधनेच्या दिशेनं वाटचाल करणारं राष्ट्र हे राष्ट्र बनू शकत नाही, समाज बनू शकत नाही. समाजामध्ये बांधिलकी, समाजासंबंधी एकमेकांच्या विषयीच्या प्रेमाचा भाव, स्वतःच्या विषयीचा आत्मविश्वास, एकमेकांच्या विषयीचा सद्भाव, प्रेमाचा भाव हा आग्रहपूर्वक निर्माण केल्याशिवाय, समतेची आराधना आग्रहपूर्वक केल्याशिवाय राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही, समाज निर्माण होऊ शकत नाही. हे आपण करू शकलो. माणसामधली माणुसकी वाढवण्यापेक्षा माणसामधल्या काही ईर्ष्या वाढवणं, माणसामधल्या काही महत्वाकांक्षा वाढवणं आणि त्यामधून माणसांना काही क्षेत्रामध्ये पराक्रम करण्यासाठी मोकळं रान करून देणं, एवढंच काही मर्यादित अशा प्रकारचं उद्दिष्ट आम्ही घेतो. मी कुठल्या राजकीय पक्षाचा विचार मांडत नाही. खरं म्हणजे या ठिकाणी राजकीय व्यासपीठ हे नाहीच आहे. या ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे आणि राजकीय पक्षाचे नसलेले असे कार्यकर्ते बसलेले आहेत, समोर बसलेले आहेत, तिथे बसलेत. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आज समाजाचं जे काही चित्र आहे यासंबंधी मूलगामी चिंतन करायचं ठरवलं तर माझी खात्री आहे की आपण या निष्कर्षावरती आल्याशिवाय राहणार नाही की स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्याच्या आंदोलनात जी मूल्य आम्ही स्वीकारली, राष्ट्रप्रेम, समाजासाठी राष्ट्रासाठी त्याग करण्याची गरज आणि त्याबरोबर स्वतःचं जीवन, काही मूल्य, जीवनातले काही मूल्य स्वीकारून पडेल त्या अडचणींना तोंड देत देत जीवन घडवण्याची आवश्यकता, ही जी मूल्य या देशामध्ये स्वीकारली ती मूल्य आम्ही विसरतो आहोत. आम्ही नवीन मूल्य जीवनामध्ये स्वीकारली आहेत आणि त्या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे स्वार्थ आणखी पैसा आणि सत्ता ही आहे. सत्ता आणखी संपत्ती ही महत्त्वाची अशी जीवनातली गोष्ट आहे. परंतु सत्ता आणखी संपत्तीला जर नीतिमत्तेचा आधार नसेल तर सत्ता आणखी संपत्ती हे शापरूप ठरत असतात. हे चित्र आज साऱ्या जीवनामध्ये आपण पाहतो आहोत. जर समाजसेवकांना समाजासमोर काही विचार मांडायचा असेल तर तो हा विचार मांडण्याची आवश्यकता. राजकारण आम्ही करतो आहोत, एकमेकांना पराभूत करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करतो आहोत. परंतु एक सत्ता येते, ती जाते, दुसरी येते, तिसरी येते, ती जाते, तिसरी येते. सामान्य माणसाचं मात्र भलं आम्ही करू शकत नाही आहोत. याचं कारण जर काही असेल तर ते हे मूलगामी विचार स्वीकारून त्याप्रमाणे देशाच्या राजकारणाला, समाजकारणाला दिशा देण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो. म्हणून लघुत्तम साधारण विभाजक आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. खरं म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक म्हणण्यापेक्षा सहकार्याचा विभाजक आपण शोधण्याचा प्रयत्न करूया की कोणत्या सहकार्याच्या भूमिकेवरून सामान्य माणसांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. हे जर घडू शकलं आणि सामान्य माणसाचा विश्वास आम्ही वाढवू शकलो, त्याच्या कर्तृत्वाची द्वारं मोकळी करून देऊ शकलो आणि राजकारणापेक्षा समाजकारणावरती अधिक भर देऊ शकलो तर मला असं वाटतं की आजही आमच्या देशामधला पुरुषार्थ पुन्हा आम्ही जागं करू शकतो. ज्या देशातल्या सामान्य माणसानं पुरुषार्थ केला, सामुदायिक पुरुषार्थ केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवलं, तो देश पुन्हा एकदा सामुदायिक पुरुषार्थ करू शकणार नाही असं मानायचं कारण नाही. आर्थिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये सामुदायिक पुरुषार्थ करू शकेल याबद्दल मला शंका वाटत नाही. पण आम्ही सगळ्यांनी, राजकीय पक्षाने कुठेतरी समान अशा प्रकारचं मूल्य शोधण्याची आवश्यकता आहे. ते शोधण्याचा प्रयत्न करणं ही आजची काळाची गरज आहे. वसंतराव ह्या भूमिकेतून समाजातला एखादा समानतेचा दुवा स्वीकारून आणि तो म्हणजे मदतीचा हात, ज्याला आवश्यक असेल त्याला हात पुढे करणं आणि तो करण्यासाठी प्रसंगी आपल्याला मागे राहावं लागलं तरी चालेल,
आपल्याला आहुती द्यावी लागली तरी चालेल, आपल्याला त्याग करावा लागला तरी चालेल, पण ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे त्या ठिकाणी जाऊन मी पोहोचेन या जिद्दीनं, या भावनेनं काम करणारे हजारो तरुण पुन्हा एकदा उभे करावे लागणार. म्हणून धर्माबद्दल बोललं गेलं. मी काही राजकारण बोलू इच्छित नाही, पण धर्माचा विचार जो साने गुरुजींनी सांगितला तोच विचार आपल्याला स्वीकारावा लागणार आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. धर्म म्हणून आम्ही जो काही म्हणतोय तो माणसाचं धारण समाजाचं धारण करण्यासाठी असेल तर तो धर्म कधी विद्वेष निर्माण करू शकणार नाही, विद्वेष निर्माण करण्याची शिकवणूकच देऊ शकणार नाही. तो धर्म सगळ्यांच्यामध्ये समतेची शिकवण देईल, तो धर्म सगळ्यांना समानतेनं वागवेल, तो धर्म सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं स्वातंत्र्य देईल. हा ज्यावेळेस अशा प्रकारची भाषा बोलली जाते ती का बोलली जाते तेही मी समजू शकतो. धर्माच्या नावानं कुणी जर इतरांना तुच्छ लेखत असलं, धर्माच्या नावानं इतरांच्या हक्कांची पायमल्ली होत असेल तर ते चालू दिलं जाणार नाही. हे धर्मरक्षक, सारे धर्मरक्षकांनी लक्षात ठेवण्याची आवश्यकता. मग तो हिंदू असो, मुसलमान असो, सगळ्यांनी ही जर भावना या देशामध्ये निर्माण आपण करू शकलो तर ज्या देशानं विश्वबंधुत्वाची शिकवण साऱ्या जगाला दिली त्या देशामधले आजचे सारे विद्वेष, आजचे सारी भांडणं हे कुठेतरी आपण संपवू शकणार आहोत. असो, मी या ठिकाणी आलो खरं म्हणजे या कौटुंबिक समारंभामध्ये सामील होण्यासाठी आलो. वसंत त्रिवेदी यांना, आणखी त्यांच्या पत्नींना, आणखी त्यांच्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. योगेशनं आता सांगितलं चिरंजीव योगेश, आणि खरंच आहे मी त्याला हाक मारतो, तो चिरंजीव कस काय चिरंजीव, त्यामुळे फोनवर बोलताना तो ओळख मला करून देतो, मी चिरंजीव बोलतोय. मला मोठा आनंद वाटतो या गोष्टीचा की आमचे चिरंजीव म्हणजे आमचे पुत्र, वसंत त्रिवेदींचे पुत्र असोत, आमचे असोत, आमचे पुत्र म्हणजे आमची पुढची पिढी अशा एका जिद्दीनं भारलेल्या विचारानं पुढे जाऊ इच्छिते. आहुती ह्या साप्ताहिकाबद्दल बोलायचं झालं तर वसंत त्रिवेदींची प्रकृती 40 वर्षापूर्वी जशी होती तशीच आजही या साप्ताहिकाची प्रकृती आहे. किडकिडीत अशा प्रकारचा माणूस, आता थोडंसं ते भरलेले दिसत आहे, पण आम्ही आदिवासी विभागामध्ये काम करण्याच्या निमित्तानं फिरत असू त्यावेळेस वसंत त्रिवेदी माझ्यापेक्षा देखील किडकिडीत होते. आता जरा मला वाटतं माझ्यापेक्षा वजन थोडं वाढलं असावं. एक किडकिडीत परंतु दृढनिश्चयी आणि पडेल त्या त्यागाची तयारी असणारा अशा प्रकारचा तरुण कधी आदिवासी भागामध्ये वणवण फिरताना मला दिसला, कधी भूदान यज्ञाच्या निमित्तानं खेड्यापाड्यांच्या मध्ये फिरताना दिसला, आणि कधी समाजामधले अन्याय दूर करण्यासाठी अनेकांची मदत घेऊन लढताना मला दिसला. साने गुरुजींचा खरा वसा आपल्या खांद्यावरती त्यांनी घेतलाय. गुरुजींनी ही शिकवण दिली, त्यांनी त्यांच्या जीवनाची आहुतीच टाकली. मी त्याबद्दल फारसं बोलत नाही कारण मला फारसा तो मार्ग पसंत नाही. मी असं मानणारा माणूस आहे की पडेल ती किंमत देऊन होणाऱ्या अत्याचार अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. परंतु गुरुजी अत्यंत भावुक होते म्हणून शेवटच्या काळामध्ये अतिशय विफलतेनं त्यांना ग्रासलं. परंतु गुरुजींच्या शेकडो शिष्याने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजातल्या आजच्या परिस्थितीमध्ये देखील भांडण करायचं ठरवलं, लढा करायचा ठरवला. त्या लढा करणाऱ्यांच्यापैकी एक कुटुंब हे त्रिवेदी कुटुंब आहे. ते निर्णया ठिकाणी आहेत परंतु ते आपापल्या परीनं काम करत आहेत. मी एवढंच त्यांना म्हणेन की आज समाजासमोर जे प्रश्न आहेत, समाजामध्ये समतेची भावना निर्माण करणं, समाजामध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण करणं, समाजामध्ये स्वदेशीची भावना निर्माण करणं, समाजामध्ये कर्तृत्वाची भावना निर्माण करणं, समाजातला आळस झटकून टाकणं, समाजामध्ये सद्भावाची, सहकार्याची भावना निर्माण करणं, हे प्रमुख अशा प्रकारचे प्रश्न आमच्या समाजासमोरचे आहेत. समाजामध्ये विज्ञानाची दृष्टी देणं हे प्रमुख अशा प्रकारचे प्रश्न आमच्या समाजाचे आहेत. हे प्रश्न समाजापर्यंत नेऊन पोहोचवणं, समाजाचं या दृष्टीनं जागरण करणं, नवजागरण करणं आणि त्यामधून नवा समाज या देशामध्ये कसा घडेल यासाठी प्रयत्नांची दिशा ठरवणं, हे आहुतीचं पुढच्या 25 वर्षाचं जर स्वप्न असेल, चित्र असेल तर माझी खात्री आहे रामभाऊ कापसे यांनी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस सुवर्ण महोत्सव साजरा केला जाईल
त्यावेळेस आहुतीचं आजचं जे स्वरूप असेल यापेक्षा कितीतरी व्यापक विशाल अशा प्रकारचं या आहुतीचं स्वरूप झालेलं असेल. आणि त्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं वसंत त्रिवेदी, मनोरमा त्रिवेदी यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्हीही आलेलो असू असं त्यांनी जी काही भावना या ठिकाणी व्यक्त केली, म्हणजे तो आपणही आलेला असाल. याचा अर्थ असा की 25 वर्ष तर निश्चित आपल्याला मिळालीत. तेव्हा मी देखील ही शुभेच्छा देण्यात येतो की एका बाजूला जगन्नियंत्या शक्तीची आराधना, दुसऱ्या बाजूला समाजाची पूजा आणि यामधून आपलं जीवन, समाज जीवन घडवण्याचे प्रयत्न, हे जे त्यांनी जीवनात मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. संपतो. बाळासाहेबांचं मार्गदर्शन गेली 25 वर्ष, 30 वर्ष त्यांना बाळासाहेब चौधरींचं मार्गदर्शन मिळत आलेलं आहे, त्यांचं सहकार्य मिळत आलेलं आहे. त्यामुळे मी अनेक वेळेला ज्या वेळेला प्रत्येक वक्त्याच्या नंतर धन्यवाद म्हणतो तसं मी म्हणून गाढवपणा करणार नाही. आता कार्यक्रमाचा शेवट जवळ आलेला आहे, समारोप जवळ आलेला आहे, पण तत्पूर्वी काही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी अर्पण करणे स्वतः नाही, छत्रपती शिवाजी अध्यक्ष यांना विनंती, बाळासाहेब चौधरी यांना पुष्पहार अर्पण करावा. अजीजबाई शेख. साप्ताहिक आहुतीच्या सेवा 25व्या वर्धापन दिनानिमित्त कल्पक निवडचे संपादक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनीही शुभेच्छा दिलेल्या आहेत. आहुती लवकरच दैनिकात रूपांतर त्याचं होवो अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केलेली आहे आणि शासनानं जिल्हा स्तरावरील वृत्तपत्रांना अधिक सुविधा निर्माण करून द्याव्यात अशी विनंतीही त्यांनी केलेली आहे. श्रीयुत सुभाष पिसाळ जांभूळचे तरुण तडफदार गेली 15 वर्ष सरपंच म्हणून काम करतायत. संजय गांधी योजनेचेही अध्यक्ष आहेत. त्यांना मी विनंती करेन की त्यांनीही बाळासाहेब चौधरी यांना पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करावं. श्रीयुत अजीजबाई शेख यांनी पुन्हा एकदा पुढे यावं. त्यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी आज या ठिकाणी आहुतीवर प्रेम असणारे अनेक पत्रकार आलेले आहेत, सर्व पत्रकार आलेले आहेत. त्याचप्रमाणे पत्रकार संघाचे काही अध्यक्षही आलेले आहेत. कल्याण शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार राजे आहेत. त्याच्यानंतर उल्हासनगर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष पद्माकर विस्पुतेही आहेत आणि योगायोग म्हणजे आज त्यांच्या लग्नाचा 18वा वाढदिवस आहे. त्यांना मी आहुती परिवारातर्फे शुभेच्छा देतो. आता या ठिकाणी मी श्रीयुत मधु उपासनी यांना विनंती करेन की त्यांनी शेवटचा गोड कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा करावा. श्रीयुत मधु उपासनी. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, मित्र, या कार्यक्रमासाठी मी जास्त वेळ घेणार नाही, कारण कल्पना असते की या शेवटच्या कार्यक्रमाला सगळेच कंटाळलेले असतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नकुल पाटील, बाळासाहेबजी, मनोहर जोशी, प्राध्यापक राम कापसे आणि प्रकाश देशमुख आणि शबीरभाई, आजच्या कार्यक्रमाला ही सगळी मंडळी आपल्या घरातला कार्यक्रम, आपला कौटुंबिक कार्यक्रम म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिली, त्याबद्दल मी या सगळ्यांचे अत्यंत आभारी आहोत. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाचा मुख्य सांगायचं म्हणजे की ह्या कार्यक्रम करण्यास किंवा हा कार्यक्रम स्वीकारण्यास वसंतरावजी त्रिवेदी हे तयार झाले, हीच मोठी कौतुकाची गोष्ट आहे. कारण ते कुठलाही जाहीर कार्यक्रम आतापर्यंत स्वीकारत नाही आणि आम्ही एवढ्या 25 वर्षात त्यांना तयार करू शकलो नाही, परंतु त्यांच्या मुलांनी त्यांना हा कार्यक्रम घेण्यास तयार केलं, ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि म्हणून मी मुख्यतः वसंतरावजींचे आभार मानतो. अल्पावधीत ह्या अंकाची छपाई करून देण्याचं ज्यांनी काम केलं ते सुधीर कबरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष, सर्व पत्रकार सोमनाथ समेळ, अशोक बोवा, तसेच या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमाचे दूरदर्शन, माहिती खाते, माहिती जनसंचालनालय, इतर योग संघटना व ज्या ज्ञात अज्ञात माझ्याकडे फार मोठी यादी आलेली आहे. कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका की याच्यात कोणाची नावं राहिलेली आहेत, पण वेळ भरपूर झाला असल्यामुळे
आणि ही जी नावं आहेत ही आवतीमध्ये प्रसिद्ध करण्याची मी आवतीच्या संपादकांना विनंती करीन आणि या कार्यक्रमाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.